नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत स्टेजवरती आहे. स्टेजवरती सगळ्यांच्या समोर त्याला अवॉर्ड जाहीर झालेला आहे आणि अनाउन्समेंटही झालेली आहे. पण अद्वैत मात्र अवॉर्ड घेण्यासाठी पुढे जात नाही. तो शांत तसाच उभा आहे. सगळ्यांना घरात प्रश्न पडलेला आहे की काय झालंय, अद्वैत अवॉर्ड घ्यायला का जात नाही, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्याचबरोबर सगळे पाहत असतात. इकडून सरोज म्हणत असते की अवॉर्ड घे आणि त्याचबरोबर इकडे सरोजही बोलत आहे आणि सगळेजण पाहत आहेत. पण अद्वैत काही अवॉर्ड घेण्यासाठी पुढे जातच नसतो. तेव्हा सगळेजण तिथे पाहत आहेत. अद्वैतच्या डोक्यात मात्र कला येत असते. अजून कला का आलेली नाही, हा एकच प्रश्न त्याच्यासमोर असतो आणि त्याला प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय. कारण काहीही झालं तरीही अद्वैतने मात्र अजूनही या गोष्टीसाठी तिथे पुढे गेलेला नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत पाहत असतो आणि अद्वैत तिथे असलेला जो माईक आहे तो हातामध्ये घेतो. माईक हातामध्ये घेतल्यानंतर अद्वैत म्हणत असतो की मला बोलायचं आहे. मग अद्वैत तिथे सर्वांच्या समोर बोलायला तयार होतो आणि तो बोलायला सुरुवात करतो. अद्वैत बोलत असतो. अद्वैत म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि त्यामुळंच तोच जो पुरुष असतो तो यशस्वी होतो आणि सगळं व्यवस्थित होतं. परंतु अद्वैतचं असं म्हणणं असतं की त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतं की आज जेव्हा ते येत होते तेव्हा त्यांच्या बाबतीत जे घडलेलं होतं ते खूपच भयानक असं होतं. कारण त्यांच्यावरती जो हल्ला झालेला होता आणि अद्वैतवरती झालेल्या हल्ल्यामुळं इथे तो पोहोचू शकणार नव्हता. पण कला रणरागिणी बनून त्या गुंडांशी लढली आणि त्या गुंडांना तिने दाखवून दिलं की त्याला अद्वैतला तिने वाचवलेलं असतं. आणि मग अद्वैत म्हणत असतो की आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी ती स्त्री म्हणजे खरे माझी बायको कला खरे चांदेकर. सगळ्यांच्या समोर अद्वैतने हे नाव घेतल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे सरोजला. बाकी सगळेजण टाळ्या वाजवत असतात पण सरोजचं नाव घेतलेलं आहे या गोष्टीमुळं खूप मोठा धक्का बसलेला. इकडे कलाचं नाव घेतलेलं आहे या गोष्टीमुळं खूप मोठा धक्का सरोजला बसलेला असतो आणि सरोज मात्र पाहतच असते. सरोज म्हणत असते काहीही झालं तरीही आज जे घडलेलं आहे हे सगळं त्या कलामुळं घडलेलं आहे. आणि सरोज मात्र भयानक चिडलेली असते. सरोज म्हणत असते की जे काय घडत आहे ना ते फक्त आणि फक्त त्या मुलीमुळं घडत आहे. आज ती मुलगी इथे आली तर अशा पद्धतीनं हा अद्वैत वागत आहे हे बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आता कला समोर यायला लागलेली असते. कला अजूनही तिथे पोहोचलेली नसते. कार्यक्रमाच्या ठिकाणी ती आलेली नसते आणि कला तिथं पोहोचते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो. सगळेजण पाहत असतात आणि तिथे कलाची वाट बघत अद्वैत थांबलेला असतो आणि फायनली कला तिथं आलेली असते. त्याचबरोबर अद्वैत आता कलाची वाट बघत आहे. त्याला कलाच्या हातूनच हा पुरस्कार घ्यायचा आहे आणि हा पुरस्काराचं मानकरी त्याला व्हायचं आहे. सगळे खूप खुश आहेत. कला आणि अद्वैत दोघंही स्टेजवरती आहेत आणि इकडे संगीतालाही खूप आनंद झालेला आहे. फायनली त्यांच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आहे आणि कलालाही खूप आनंद होत आहे. कारण अद्वैतने सर्व जगाच्या समोर आज मान्य केलेलं आहे की अद्वैत म्हणजेच कलाचा त्याने बायको म्हणून स्वीकार केलेला आहे. सर्वांच्या समोर त्याने सांगितलेलं आहे की कला खरे चांदेकर ही माझी बायको असं सर्वांच्या समोर त्याने सांगितलेलं असतं आणि त्याचमुळं खूप आनंद झालेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आणि रोहिणी यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली असतात. कारण राहुल आणि रोहिणीने एवढा मोठा प्लॅन केलेला असतो तरी पण त्यांचा प्लॅन मात्र सक्सेस झालेला नसतो आणि त्याचबरोबर ते तोंडावर पडलेले असतात. जेव्हा आता अद्वैत आणि कला दोघंही स्टेजवरती तिथे अवॉर्ड घेण्यासाठी एकत्र येत असतात. कला स्टेजवरती जात असते तेव्हा मात्र कला स्वतःहून या सर्व गोष्टी खूप आनंदाने स्वीकारत असते. आज तिलाही खूप छान वाटत असतं. फायनली तिच्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण असतो. अद्वैतने सर्वांच्या समोर तिचा हात हातात घेतलेला असतो आणि तिच्याशी तो खूप प्रेमाने वागत असतो. कलालाही स्वतःवरती विश्वास बसत नाही आहे की हे सगळं काय पाहते मी, कारण हा तोच चांदेकर आहे ना जो माझ्याशी हिडीस करत असतो. पण हो, खरंच तोच चांदेकर असतो आणि तो चांदेकर आज तिच्याशी प्रेमाने वागत असतो. या गोष्टीचा कलाला मात्र खूप आनंद झालेला असतो. कारण कलानेही कुठेतरी मनातून स्वीकारलेलं आहे की अद्वैत तिचा नवरा आहे. कलाही स्टेजवरती जाऊन टाळ्या वाजवत असते. अद्वैतची प्रेमाने वागत असते आणि खूप आनंदात असते. फायनली तो आनंदाचा क्षण आलेला असतो आणि कला मात्र इकडे खुश झालेली असते. कलाला खूप छान वाटत असतं. कलाला भारी वाटत असतं
की आज कितीतरी दिवसानंतर हा क्षण त्यांच्या आयुष्यात आलेला असतो. कला आणि अद्वैत दोघंही मिळून आनंदाने तो अवॉर्ड स्वीकारत असतात, तो अवॉर्ड घेत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैतने दोघांनी जोडीने तो अवॉर्ड घेतलेला असतो आणि दोघंही खुश झालेले असतात. त्याचवेळी इकडे सर्वजण पाहत असतात, टाळ्या वाजवत असतात आणि सगळ्यांना खूप आनंद तर झालेला असतोच, पण त्याचबरोबर इकडे कला आणि अद्वैत ही तेवढेच खुश असतात. फायनली त्यांच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण आलेला असतो आणि अद्वैतने तर तो अवॉर्ड घेतल्यानंतर सर्वांच्या समोर तो अवॉर्ड कलाला दिलेला असतो आणि कलाला तो अवॉर्ड दिल्यानंतर आबा तर उठून उभे राहिलेले असतात. आज कितीतरी दिवसानंतर आबांची इच्छा पूर्ण झालेली असते आणि आबांनी आज आनंदाने टाळ्या वाजवलेल्या असतात, कारण सगळ्या गोष्टीचं क्रेडिट हे अद्वैतने कलाला दिलेलं असतं. सांगितलेलं असतं की तुम्ही चांदेकरांना ज्या गोष्टीसाठी हा अवॉर्ड देत आहात ती गोष्ट म्हणजे चांदेकरांचा या बिझनेसमधला नावलौकिक. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला होता तेव्हा या डिझाईन ज्या आहेत म्हणजे मिस्टर स्वामीनाथन यांना ज्या डिझाईन हव्या होत्या तेव्हा माझ्या बायकोने पुढाकार घेतला आणि तिने आनंदाने ह्या गोष्टी स्वीकारल्या. जेव्हा तिने ह्या सर्व गोष्टींचा स्वीकार केला, तिने हे सर्व आनंदाने स्वीकारलं, त्याचबरोबर तिने सर्वांच्या समोर तिथे या गोष्टी मान्य केल्या आणि तिने त्या डिझाईन बनवून या डिझाईन ज्या आहेत त्या स्वामीनाथन यांना दिल्या आणि त्यानंतर स्वामीनाथन यांनी त्या डिझाईन अप्रूव्ह केल्या आणि आत्ता तुम्ही पाहत आहात मार्केटमध्ये फक्त त्याच डिझाईन हव्या असतात. आणि हे सगळं घडलेलं आहे ती म्हणजे माझी बायको कला चांदेकर हिच्यामुळं, हे अद्वैत बोलत असतो. त्यानंतर आता अवॉर्ड घेऊन सगळेजण बाहेर आलेले असतात, सगळेजण बोलत असतात. तेव्हा सरोज म्हणत असते की अद्वैत तू कुठं होता नक्की, तुम्हाला एवढा वेळ का लागलेला आहे. जेव्हा सरोज असं विचारत असते तेव्हा मात्र इकडे सरोजला सगळेजण तिथं सरोजला म्हणत असतात की नको असं बोलू. तेव्हा अद्वैत आणि कला सांगायला सुरुवात करतात की येताना काही गुंडांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला होता आणि त्या गुंडांमुळंच या दोघांनाही यायला एवढा वेळ लागलेला आहे असं सर्वांच्या समोर सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा राहुल आणि तिथे नैना असतात. नैना म्हणत असते बघितलं ना, आज ही या कलामुळं हिला पुढं करायची खूप सवय आहे ना, यामुळेच हे सगळं घडलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळेच हे झालेलं आहे असं ती बोलत असते. आज हिच्यामुळंच हा जो अद्वैत आहे तो वाचलेला आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात आणि मग इकडे संगीता त्याचबरोबर घरातील बाकी पाहत आहेत आणि सगळे म्हणत असतात की आज कलामुळे अद्वैतचा जीव वाचलेला आहे, कला सोबत होती म्हणून हे सगळं घडू शकलेलं आहे. हे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की आज घरच्या लक्ष्मीमुळं अद्वैत तुझा जीव वाचलेला आहे आणि आम्हाला बरं वाटलेलं आहे. तुम्ही दोघं एकत्र असला की सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहेत हे बोललं जात असतं. आबा म्हणत असतात की कला आज गोड काय बनवणार आहे. तेव्हा मात्र इकडे आबांना कला म्हणते की आबा तुम्ही सांगा काय बनवायचं आहे ते. तेव्हा आबा म्हणतात की ती रबडी बनव, ड्रायफ्रूट्स घातलेली, आणि मी 2 वाट्या खाणार आहे आज. तेव्हा सगळेजण आबांना चिडवू लागतात की 2 वाट्या, आबा तुम्हाला ना गोड खाण्यासाठी काहीतरी कारणच हवं लागतं म्हणून तुम्ही असं बोलत असतात असं आबांना म्हणत असतात. तेव्हा कला म्हणत असते पण मला असं वाटत होतं की ती माणसं मुद्दामच पुढं आलेली होती आणि हे सगळं जे घडत होतं हे मुद्दामूनच घडत होतं, कुणीतरी जाणून बुजून हल्ला करायला आलेलं होतं असं वाटत होतं, हे बोललं जात असतं. आणि त्याचवेळी राहुल तिथे असतो आणि राहुल म्हणत असतो की चला अरे दादा तू नको याच्यामध्ये लक्ष घालू, ती माणसं कोण होती ना ती मी शोधतो, कारण आज दिवस तुझा आहे आणि तू आनंदाने तो एन्जॉय करावा असं मला वाटत आहे म्हणून तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आजचा दिवस हा फक्त आणि फक्त तुझा आहे, तर दादा तू दिवस तो एन्जॉय करावा हे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत कला सर्वजण तिथं आहेत. आता राहुलवरती ती जबाबदारी आहे, राहुलने स्वतः ते मान्य केलेलं आहे. इकडे सोहम आत निघून गेलेला असतो म्हणून सोहमच्या पाठीमागं काजल ही आत आलेली असते, तिला बोलायचं असतं. तिला सोहम तिच्याशी बोलत नाही, या गोष्टींचं खूपच तिथे नवल वाटत असतं, तिला वाईट वाटत असतं, तिला ते जमतच नसतं की माझ्याशी सोहम का बोलत नाही, तिला त्रास होत असतो आणि ती बोलायला आलेली असते. तेव्हा सोहमला म्हणत असते की आपण फ्रेंड्स म्हणून तर राहू शकतो ना, परंतु सोहम म्हणत असतो की नाही, तुला मी माझ्या मनातल्या भावना याआधीही सांगितलेल्या आहेत,
त्यामुळं काहीही झालं तरीही आत्ता हे काहीही होणार नाही. हे जेव्हा घडलेलं असतं तेव्हा संगीता म्हणत असते की अहो मला गेलं पाहिजे, नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे, ती आपली काजूही दिसत नाही आहे, मला बघून येऊ दे जरा, असं म्हणत तो गेलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे बघायला संगीता जाते. कला त्याचबरोबर सगळेजण खुश असतात. आज पार्टी करायची आहे ठरलेलं असतं. सोहम म्हणत असतो की हे बघ कधीच नाही, हे शक्यच होऊ शकत नाही, काही झालं तरीही माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडत होत्या त्याच पद्धतीनं त्या घडलेल्या आहेत. त्यामुळं मला माझं प्रेम जे आहे ते पुन्हा माघारी घेता येत नाही. तेवढ्यात संगीता तिथे येते आणि काजल चल आपल्याला निघायचं आहे, सोहमराव आम्हाला थोडी घाई आहे, आम्हाला निघावं लागणार आहे असं सांगते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत कलाच्या जखमांना मलम लावत असतो. कला मात्र झोंबतंय म्हणून ओरडत असते आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय झालं, कारण काय झालं नक्की काय प्रॉब्लेम आहे हे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की थांब ना जरा, थोडं त्रास होणारच आहे, तुला एवढे पुढं पुढं करायला कोणी सांगितलं होतं, पण तू माझ्यासोबत का आली नाही, मी शुद्धीवर आलो होतो ना. तेव्हा कला म्हणते की तू काही शुद्धीवर आला नव्हता, तुला शुद्धीवर आणलं होतं आणि मी शुद्धीवर आणलं होतं असं कला बोलत असते. अद्वैत म्हणत असतो म्हणजे, तेव्हा कला म्हणत असते हो जे खरं आहे ते सांगत आहे ना मी. मग कला म्हणते की दे इकडे माझ्याकडे, मला पाठीला पण लागलेलं आहे, तिथे लावायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की जमणार आहे का लावायला, मी आहे ना, मी लावून देतो ना तुला पाठीला मलम, असं म्हणत अद्वैत कलाच्या पाठीला आता मलम लावून देणार असतो. आणि त्याचबरोबर कलाला म्हणत असतो की मी लावतो. कला मात्र पाहत असते. आरशाच्या पुढं ती उभी असते. अद्वैत म्हणत असतो की थांब, हे केस आहेत ना हे पुढे घे आणि त्यानंतर आपण ह्या गोष्टी करूया असं कला बोलत असते. आणि मग कलाच्या पुढं केस पुढच्या बाजूला टाकून अद्वैत तिच्या पाठीला मलम लावत असतो आणि म्हणतो की हे केस आहेत ना हे असेच पुढे ठेव, नाही तर तो लावलेला जो मलम आहे ना तो पुसून जाईल, लक्षात येते का तुझ्या, असं तो कलाला सांगत असतो. कला म्हणत असते की हो चांदेकर. आणि मग अद्वैतने मलम लावलेला असतो. कला म्हणत असते की माझी गादी घालायची राहिलेली आहे. पण खरं तर इतके दिवस झाले आपण पाहतोय की कला आणि अद्वैत दोघं एकत्र गादीवर झोपत होते, पण आज कलाला सेपरेट गादी का घालायची आहे हा प्रश्न मात्र पडलेलाच आहे. नक्की असं काय आहे. आणि अद्वैत म्हणतो की ठीक आहे मी देतो घालून, असं म्हणत अद्वैत तिची गादी घालणार असतो. आणि कला त्याचबरोबर अद्वैत हे सगळेजण पाहत आहेत आणि ते बोलत असतात. त्याचवेळी कलाला अद्वैत गादी घेऊन येतो आणि गादी अंथरून देत असतो. कला म्हणत असते चांदेकर तुला हे असे गुड्या वगैरे पडलेल्या चालतंय गादीवरती, बघ ना ती चादर कशी झाली आहे गादीवरची. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय आहे तू झोपणार आहे, असंही एका मिनिटांनी ती चादर अशीच होणार आहे, त्यामुळं तर मी ते चादरीवरच्या गुड्या काढलेल्याच नाहीत असं अद्वैत तिला बोलत असतो. कला म्हणत असते की चांदेकर जरा अति होते, असं नाही वाटत का हे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो थांब जरा देतो, असं म्हणत तो नीट करून देत असतो. आणि कला त्याला म्हणत असते की आपलं कसं असतं माहिती आहे ना तुला, तू माझ्यासाठी काय केलं तर मी तुला त्याची पार्टी देत असते, मी तुझ्यासाठी काय केलं तर आपण एकमेकांना देत असतो, पण आज तू मला कुठे पार्टी देणार आहेस सांग ना, काय देणार आहेस मला. तेव्हा अद्वैत म्हणतो काय देऊ सांग ना तुला, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय देणार आहेस तू ते तर मला कळू दे ना, मला तर कळू दे नक्की काय देणार आहेस, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी अद्वैत म्हणत असतो काय हवं आहे तुला, तू उद्या जाऊया आपण जेवायला हॉटेलमध्ये. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मला नाही आवडत चांदेकर, तुला माहिती आहे ना हॉटेलमधलं, त्यामुळं तू मला माझ्या पद्धतीची पार्टी दे, मला जशी आवडते तशा पद्धतीची पार्टी दे, हे त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. कलाला आठवत असतं, कलाला ह्या गोष्टी आठवत असतात की तिला आई म्हणालेली असते की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे की आत्ता तिनं जी गुंडांची धुलाई केलेली आहे ती अद्वैतच्या प्रेमात पडलेली आहे, या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. आणि त्याचवेळी इकडे आता संगीता काजलच्या रूममध्ये आलेली असते आणि संगीता मात्र भयानक चिडलेली असते. संगीता म्हणत असते की काजल, मी तुला किती वेळा सांगितलेलं होतं की सोहमरावांपासून लांब राहायचं आहे, पण तुला ऐकायचंच नसतं, तुझं अति चाललेलं आहे एवढं लक्षात ठेव, कारण यापुढं कोणत्याही गोष्टी मी सहन करणार नाही, असं संगीता इकडे काजलला म्हणत असते. आणि काजलला म्हणत असते की आत्तापर्यंत शांतपणे मी तुला सांगत होते, पण जर तुला ऐकायचंच नसेल तर मला आता विचार करावा लागणार आहे, असं संगीताचं म्हणणं असतं. काजल म्हणत असते की काय चाललंय तुझं मित्र म्हणून. तेव्हा संगीता म्हणते मी तुला सांगितलंय ना मित्र वगैरे काही नाही आहे, नाहीतर मी लवकरात लवकर स्थळ बघणार आहे आणि लग्न करून टाकायला सांगणार आहे तुझं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बाबांना मी अजूनपर्यंत या गोष्टी सांगितलेल्या नाहीत, जर त्यांना ह्या गोष्टी कळल्या तर त्यांना मात्र राग येईल आणि त्यांनाही ह्या गोष्टी पटणार नाहीत, एवढं लक्षात ठेव, असं संगीताने आता इकडे काजलला स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि लग्न करून टाकणार आहे हेही सांगितलेलं आहे. काजल मात्र विचार करत असते.
त्याचबरोबर सोहमही इकडे विचार करत असतो. सोहम म्हणत असतो काही असलं तरीही आत्ता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं व्हायला नको होत्या. आणि ही प्रत्येक वेळेस असं का मला म्हणते की आपण मैत्री वाढूया, मैत्री करूया, पण नाही, प्रेम माघारी नाही घेता येत, असं सोहमचं म्हणणं असतं. इकडे राहुल आणि रोहिणी बोलत असतात. राहुलला रोहिणी म्हणत असते कसं माहिती आहे का, तुझा प्लॅन वर्क झाला असताना तर मला धक्का बसला असता रे राहुल, कारण मला धक्का बसणं शक्यच नाही आहे. कारण आत्तापर्यंत हेच घडत आहे. एव्हा आत्तापर्यंत अद्वैत आणि कलालाही सवय झाली असेल तुझे प्लॅन फ्लॉप होण्याची. प्रत्येक वेळेस तुझे प्लॅन फ्लॉपच होत असतात आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी अशाच पद्धतीनं घडत असतात हे ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो की असं काय करतेस तू, जर प्लॅन चांगला झाला असता तर बघ ना, तू विचार कर ना, ती कलामध्ये आली. पण इकडे आता रोहिणी म्हणत आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की आत्तापर्यंत अद्वैत आणि कला यांचा आपण विचार करत होतो, पण त्याचबरोबर सोहम याचाही काटा काढणं गरजेचं आहे. अद्वैतच्या पाठोपाठ या घरामध्ये नंबर लागतो तो म्हणजे सोहमचा, कारण सोहमला या घरातलं स्थान मिळत असतं. कारण ती जी सरोज वहिनी आहे ना, ती सोहमला या घरातलं स्थान देणार आहे, पण तुला देणार नाही, कारण तो चांदेकर आहे. आज तिने तसं बोलूनही दाखवलेलं आहे. हे सगळं आता ती बोलत असते. त्याचबरोबर सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर अद्वैत रॉकेटला भेटलेला असतो आणि रॉकेटला म्हणत असतो की मला ना काही गोष्टी विचारायच्या आहेत. तेव्हा रॉकेट म्हणतो की हां बोला ना दाजी. तेव्हा अद्वैत त्याला विचारत असतो. तो म्हणत असतो की मला ना एक गोष्ट हवी आहे की तुझ्या कलाताईला नक्की काय आवडतं रे, खायला काय आवडतं. तेव्हा तो म्हणतो की कलाताईला तसं खायला बरंच आवडतं काय काय. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, पार्टी करायची असेल तर. तेव्हा तो म्हणतो की कलाताईला ना हुरडा पार्टी जाम आवडते. आणि मग अद्वैतने ठरवलेलं आहे की कलासाठी हुरडा पार्टीचं आयोजन करायचं. आणि मग अद्वैतने त्याची तयारी केलेली असते. उद्याच्या भागामध्ये चांदेकरांच्या घरी हुरडा पार्टी होत आहे आणि त्या हुरडा पार्टीसाठी सर्वजण जमलेले आहेत. सगळेजण खूप खुश आहेत, आनंदात त्यांच्या घरी आता हुरडा पार्टी होत आहे. सगळेजण म्हणत असतात की पण आपल्याकडे अशी हुरडा पार्टी वगैरे आपण कधी केली नव्हती ना. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, खऱ्यांच्या घरी अशी हुरडा पार्टी होत असते, म्हणून मी ठरवलं की आपल्या घरीही आपण अशी हुरडा पार्टी करून बघूया. हा विचार अद्वैतने सांगितल्यानंतर सगळेजण पाहत आहेत आणि कलाला मात्र खूप छान वाटत आहे. अद्वैतने तिच्यासाठी ह्या हुरडा पार्टीचं आयोजन केलेलं आहे. या गोष्टीचा आनंद मात्र कलाला खूप झालेला असतो. सगळे पाहत आहेत आणि त्याचबरोबर सरोजला मात्र धक्का बसत असतो, कारण हे सगळं अद्वैत जे करत आहे ते फक्त आणि फक्त कलासाठी करत आहे, ही गोष्ट मात्र सरोजच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणत असतात की खरंच, अरे पण अद्वैत, मला एक विचारायचं होतं की राहुल, तू त्या 2 माणसांचा शोध घेणार होता, ते काय झालेलं आहे त्यांचं. आणि राहुलला अचानक घाम फुटतो, कारण त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे असं आबांनी विचारलेलं असतं. राहुलला घाम फुटलेला असतो. आबा म्हणत असतात की राहुल, तुला का घाम फुटला रे, म्हणजे मी तर त्या गुंडांबद्दल विचारत आहे, मग तुला घाम फुटायची काय गरज आहे, असं आबांचं म्हणणं असतं. तेव्हा राहुल म्हणत असतो की नाही, तसं नाही आबा, आणि तो विषय टाळतो. त्याचवेळी इकडे कलाच्या मात्र लक्षात आलेलं आहे. पण मला एक प्रश्न पडलेला आहे की कलाने स्वतः त्या गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे, मग आता कोणाला शोधायचं आहे, हा प्रश्न मला पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. त्याचवेळी अद्वैत आणि कला या दोघांनाही तेवढाच धक्का बसलेला आहे की नक्की काय झालेलं आहे, नक्की कशामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तिकडे राग आलेला असतो, तो म्हणजे नैनालाही या गोष्टींचा खूप राग येत असतो. नैनालाही या गोष्टी पटत नसतात. ह्या कलाच्या पुढं करण्यामुळे सगळं झालेलं आहे. आज अद्वैतचा खेळ खल्लास होत होता, पण या कलाने गोंधळ घातला आणि मग हे सगळं थांबलेलं आहे. हे सगळं घडत असतं. अद्वैत म्हणत असतो की मी आबा लक्ष घालेल याच्यामध्ये, कारण अद्वैतने ठरवलेलं आहे की काही झालं तरीही या सर्व गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्ष घालून हँडल करूनच पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर अद्वैतला ऑफिसमधून कॉल येतो आणि ऑफिसमधून सांगितलं जातं की अद्वैत सर, ऑफिसच्या तुमच्या केबिनमध्ये केकचे काही तुकडे पडलेले होते आणि तिथे बरेच उंदीर आले होते आणि ते उंदीर आता तिथे मरून पडलेले आहेत. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो काय. तेव्हा तो सांगत असतो की हो, कारण तिथे केकचे तुकडे पडलेले आहेत, त्या उंदराने तो केक खाल्लेला आहे आणि त्यानंतर ते उंदीर मेलेले आहेत असं निदर्शनास येत आहे. तेव्हा अद्वैतला धक्का बसलेला आहे. कलानेही ते बोलणं ऐकलेलं आहे. आता अद्वैत आणि कला नक्की ते केकच्या मागे काय उद्देश होता, केक तर घरी बनवलेला होता, नक्की काय कारण घडलेलं आहे, हे सगळं आता कशा पद्धतीनं शोधणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्याचबरोबर अशाच चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.